नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत पालक पनीर, चमचमीत असा पालक पनीर। पालक पनीर करण्यासाठी मी इथं स्वच्छ धुवून निवडून पालक घेतलेला आहे। असा कोवळा पालक घेतलेला आहे बघा। जास्त मोठ्या पानाचा जाडसर देठाचा घ्यायचा नाही आणि जास्त देठ पण घ्यायचे नाही। थंडीच्या दिवसामध्ये भरपूर पालक बाजारामध्ये येतो आणि त्या भाजीला खूप छान चव असते। थंडीच्या दिवसामध्ये आपल्या घरी पालक पनीर हा एकदा का होईना झालाच पाहिजे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं कढईमध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण पालकची भाजी टाकून घेणार आहोत। 2 मिनिट आपण फक्त 2 मिनिट आपण ही पालकची भाजी उकळून घ्यायची आहे। जास्त वेळ पालक आपण उकडायचा नाही, फक्त 2च मिनिट उकडायचा आहे, नाहीतर याचा कलर बदलतो। न झाकण ठेवता आपण ही 2 मिनिट पालक उकळून घ्यायचा आहे। बघा आपल्या पालकाचा रंग किती छान हिरवागार झालेला आहे। न झाकण ठेवता उकळल्यामुळे पालक असा हिरवागार होतो, झाकण ठेवलं तर पिवळा पडतो। 2 मिनिट झालेले आहेत। आपला गॅस बंद करूया आणि आपण हा थंड पाण्यामध्ये पालक टाकून घेऊया। पालक असा 10 मिनिट आपण पाण्यामध्येच ठेवायचा आहे, थंड पाण्यामध्ये। पालक आपण 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवणार आहे, तोपर्यंत या वाटणाची तयारी करून घेऊया आपण। मी घेतलेला आहे इथे एक मोठा कांदा, एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे। मी इथे एक कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। हे आपण पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेऊया। पालक पनीरसाठी लागणारं वाटण तयार झालं आहे। आता आपण पालकची ग्रेव्ही तयार करून घेऊया। आता आपण पालक पाण्यामध्ये निथळून याची ग्रेव्ही तयार करून घेऊया। इथे 100 ग्रॅम असे चौकोनी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा। तुम्ही कच्चं पण पनीर वापरू शकता, पण थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर त्याची चव एक छान लागते। मी इथं 2 ते 3 चमचे तेल ओतलेलं आहे कढईमध्ये आणि आपण पनीर फ्राय करून घेऊया। बघा जास्त पण एकदम कडकडीत तेल गरम झालेलं असेल तर पनीर चिटकून बसतं खाली तेलामध्ये, आणि एकदम कमी पण तेल गरम झालेलं असेल तर हे पनीर चिटकून बसतं खाली। मध्यम तेल गरम झालं की आपण हे सगळं पनीर टाकून घ्यायचं आहे। पनीर तळताना थोडंसं ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने पनीरची चव छान लागते आणि जास्त पण आपण तळून घ्यायचं नाही। पनीर थोडंसं सोनेरी रंगावर आलं की आपण हे पनीर आता काढून घेणार आहोत। पनीर आपण काढून घेऊया। पनीर तळून घेतलेल्या कढईमध्येच आपण फोडणी देणार आहोत। बघा मी आणखी थोडंसं तेल घालणार आहे, 1 चमचा। आपली सगळी तयारी झाली आहे, आता आपण फोडणी देऊया। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा जिरे। कच्चं वाटण करून घेतलेलं होतं, हे वाटण आपण टाकणार आहोत। हे आपण सगळं कच्चं वाटण करून घेतल्यामुळे ह्याला 4 ते 5 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण भाजून घ्यायचं आहे। छान तेल सुटलं आहे बघा आणि कच्चेपणा पण निघून गेलेला आहे याचा। तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर। याला चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत 2 मिनिट आपण ठेवून देऊया। मसाले आपले तेलामध्ये चांगले भाजले आहेत बघा, छान तेल सुद्धा सुटलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पालकची ग्रेव्ही करून घेतलेली। बघा हिरवीगार आपली पालकची ग्रेव्ही कशी झालेली आहे। याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात तळून घेतलेलं पनीर। बघा छान असा आपला मस्त पालक पनीर तयार झाला आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।